राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले। शेतकरी बांधवांनो, लाखो शेतकरी कुटुंबासाठी सरकारकडून मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली। जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाचा क्षण जवळ आला। या दोन्ही योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि अक्षरशः काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा सुद्धा झालेले आहेत, पैसे सरकलेले आहेत, तर काही शेतकरी अजूनही पेमेंटच्या प्रतीक्षेमध्ये दिसत आहेत। म्हणून ही अपडेट प्रत्येक शेतकऱ्याने शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐकायला पाहिजे, कारण पुढे आपण अत्यंत महत्त्वाची माहिती, तुमच्या खात्याशी थेट संबंधित असलेली माहिती सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही व्हिडिओला स्किप करू नका। आतापर्यंत किती शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, किती शेतकऱ्यांचे पेमेंट अजून पेंडिंग आहेत, याची संपूर्ण डिटेल माहिती आपण पुढे पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली प्रत्येक अपडेट प्रत्येक लाभार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे। चला तर मग आता आपण मुख्य अपडेटला सुरुवात करूया। आधी आपण थोडक्यात समजून घेऊ, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नेमकी काय आहे। तर आपल्यापैकी बहुतेक शेतकऱ्यांना या योजनेबद्दलची सगळी डिटेल माहीत आहे। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वर्षाला गरीब आणि पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात। 3 टप्प्यांमध्ये पैसे दिले जातात। त्याचप्रमाणे PM किसान योजनेचे सुद्धा आहे। या योजनेअंतर्गत सुद्धा 6000 रुपये वर्षाला 3 टप्प्यांना मिळतात। म्हणजे एखादा शेतकरी जर पात्र असेल तर वर्षाला त्याला 12000 रुपयांपर्यंतची मदत आपलं महाराष्ट्र सरकार आणि मोदी सरकार करतं। आता ही मदत जी आहे ती बियाणे, खतं, औषधी आणि शेतीच्या इतर खर्चांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते। आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत 8 हप्त्यांचं वितरण झालेलं आहे। आता जो भेटणार आहे तो 9वा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत, त्यामुळे ते उत्साहात दिसतात। परंतु काही शेतकरी असे आहेत ज्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे अशा पात्र शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वाढायला लागलेला दिसतो। त्यांच्या मनात विचार यायला लागला की माझ्या खात्यात पैसे का आले नाहीत, पेमेंट पेंडिंग का दाखवत आहे आणि पुढे काय करायचं, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये घोळायला लागले आहेत। आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तरपणे पुढे पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, मधातच स्किप करू नका। अत्यंत महत्त्वाची अपडेट, अन्यथा तुमच्या हातून निसटून जाईल। कारण पुढील अपडेटमध्ये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली, कोणत्या शेतकऱ्यांची पेमेंट अजून बाकी आहे, याची संपूर्ण डिटेल माहिती देण्यात आलेली आहे। जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर तुम्ही सुद्धा माहिती लक्ष देऊन ऐका, कारण पुढे अतिशय महत्त्वाची 2 कामे सरकारने करायला सांगितलेली आहेत। ती 2 अत्यंत महत्त्वाची काम कोणती आहेत याच्याबद्दल सुद्धा आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत। जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर तुमच्यासाठी ती 2 अत्यंत महत्त्वाची कामं सरकारकडून सांगण्यात आलेली आहेत। त्याच्यापैकी सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं बँक आता आधार कार्डसोबत लिंक असणं महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे। आणि तुमचं जे आधार कार्डसुद्धा अपडेट असायला हवं, कारण सरकारकडून जो पण निधी जमा होतो तो थेट तुमच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून सरकतो आणि DBTची प्रक्रिया ऑनलाईन असते। त्यामुळे प्रत्येक आधार कार्डच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांची ओळख ठरवली जाते। त्यामुळे तुमचं बँक खातं हे आता आधार कार्डसोबत लिंक असेल तर तुमची ओळख सरकारला पटेल आणि तुमच्या खात्यात सुद्धा पटकन पैसे जमा होतील। आता दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमची eKYC पूर्ण झालेली आहे का। आता eKYCची प्रक्रिया जर पूर्ण असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा, तुमच्या खात्यात 100% पैसे येतील। आता eKYCमुळे कोणता शेतकरी पात्र आहे, कोण अपात्र आहे याची अचूक माहिती आपल्या शासनाला मिळते। त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टींची पूर्तता जर तुम्ही केलेली असेल तर तुमच्या खात्यात सुद्धा 100% पैसे जमा होतील। आणि जर केली नसेल तर लक्षात घ्या, तुमचा हप्ता नक्कीच अडकून पडला असेल। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची कामं तुम्ही उरकून घ्या, अजिबात पुढे ढकलू नका। तुमची सर्व कागदपत्र अपडेट आहेत का हे सुद्धा एकदा नीट तपासून घ्या, कारण कागदपत्रांमधील छोटासा बदल देखील तुमचं पेमेंट थांबवू शकतो। समजा तुमच्या आधार कार्डमध्ये स्पेलिंगमध्ये छोटासा फरक असेल, एखादा शब्द कमी किंवा एखादा जास्त असेल तर तुमच्या डोक्याचा ताण वाढू शकतो, कारण अशा चुकासुद्धा तुम्हाला हप्त्यापासून लांब ठेवू शकतात। त्याच्यामुळे तुमचं आधार कार्ड अपडेट असणं सुद्धा महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे, कारण प्रश्न पेमेंटचा आहे, सरकारकडून येणाऱ्या पेमेंटचा। राज्य सरकारच्या माहितीनुसार लाखो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत। ही दोन्ही कामं तुम्ही 100% पूर्ण करा, त्यानंतर तुमच्या खात्यात नमोचे 2000 रुपये जमा होतील।
अजून अत्यंत महत्त्वाची गोष्ट सरकारकडनं सांगण्यात आली. अजूनही अनेक अर्जांची तपासणी सुरू आहे आणि या तपासणीच्या दरम्यान तब्बल 25,000 शेतकऱ्यांची नावं अपात्र यादीमध्ये आढळली. आता ही गोष्ट तुमची चिंता वाढवणारी नक्कीच आहे. तुम्हाला पण वाटत असेल माझा हप्ता बंद होणार का, मला पुढचा लाभ भेटणार का, तर घाबरून जाऊ नका, कारण प्रत्येक शेतकऱ्याचा हप्ता बंद होणार नाही. ज्या शेतकऱ्यांची कागदपत्र योग्य आहेत, जमिनीच्या नोंदी योग्य आहेत, बँक खातं आधार कार्ड सोबत लिंक आहे, KYC पूर्ण आहे, अशा पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ चालू राहील. आता खरी माहिती अशी आहे जी शासनाच्या माध्यमातून देण्यात आली की सुमारे 25,000 मृत शेतकऱ्यांची नावं लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आढळून आली. त्यामुळे अशा नोंदी यादीतून वगळण्याची प्रक्रिया तातडीने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. आता याशिवाय अनेक अर्जांमध्ये इतर त्रुटीसुद्धा दिसून आल्या. काही ठिकाणी जमिनीच्या नोंदी नव्हत्या, तर काही ठिकाणी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नव्हतं, चुकीची माहिती देण्यात आलेली होती. आता अशा अनेक कारणांमुळे बहुतेक शेतकऱ्यांची हप्ते अडकलेली आहेत. पण इथे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला. सरकारने स्पष्ट केलं की ज्यांची कागदपत्र अपूर्ण असतील त्यांनी सुद्धा घाबरू नये. जर संबंधित शेतकऱ्याने सर्व माहिती दुरुस्त केली, आधार लिंक केलं, KYC बरोबर केली, पूर्ण केली, त्यासोबतच जमिनीच्या नोंदी अपडेट केल्या, तर पुढच्या टप्प्यामध्ये त्यांना 100% लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. म्हणून शेतकरी मित्रांनो, आजच तुमचा 7/12 उतारा, आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक आहे का, मोबाईल नंबर आणि KYC तपासून घ्या. एक छोटीशी चूकसुद्धा तुमचा हप्ता थांबवू शकते. शासनाने अपात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित विभागाकडे पाठवली. आता पात्र शेतकऱ्यांनाच लाभ देण्यावर भर दिला जात आहे. म्हणून जर तुमचा हप्ता अजून पेंडिंग असेल तर वेळ वाया घालवू नका. CSC सेंटरवर जा किंवा तलाठी कार्यालयात जाऊ शकता किंवा कृषी विभागाशी तुम्ही तातडीने संपर्क साधा आणि तुमची सगळी माहिती अपडेट करून घ्या. कारण योग्य कागदपत्र असतील तर हप्त्याचा मार्ग तुमच्यासाठी खुला होऊ शकतो. आता या दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर हप्त्याचे मेसेजसुद्धा यायला सुरुवात झाली आणि अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची माहितीसुद्धा मिळाली आहे. तुमच्या खात्यात 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले का नाही हे आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आता नमो शेतकरी योजनेसोबत अजून एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आली आणि ती आहे सगळ्यांच्या लाडक्या विषयाबद्दल, आणि तो आहे कर्जमाफी. कर्जमाफी संबंधात महत्त्वाची अपडेट महाराष्ट्र सरकारने दिली. आपल्या कृषी मंत्र्यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांच्या छोट्या मोठ्या खर्चासाठी आर्थिक मदत पोहोचावी यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. पण सरकारकडून आलेल्या अपडेटप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्ज काढलेलं होतं, अशा थकबाकीदार शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा विचार सरकार करते. तर जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात अशा शेतकऱ्यांना सुद्धा सरकारने खुश केलंय. कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं ज्या शेतकऱ्यांनी सलग कर्जाची परतफेड केलेली आहे, केव्हाही कर्ज चुकवलेलं नाही, नियमितपणे कर्ज भरलेलं आहे, त्यांचे व्यवहार स्पष्ट आहेत, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान देण्याची घोषणा आपले कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी केली. सध्या काय होतंय, वेगवेगळ्या प्रशासकीय कारणांमुळे काही बैठका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात गंभीर प्रश्न तयार झाले. कर्जमाफीचं काय, सानुग्रह अनुदान भेटेल का नाही, पैसे खात्यात जमा होतील का नाही, यावर संबंधित नेत्यांनी म्हणजे आपल्या दत्ताभाऊ भरणे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं, शेतकऱ्यांना आम्ही शब्द दिलेला आहे तो आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी आम्ही दिवसरात्र कष्ट घेतोय, त्यासाठी सरकार अक्षरशः कटिबद्ध असल्याचं सुद्धा ते बोलले. म्हणून शेतकरी बांधवांनो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी फडणवीस सरकार रात्रंदिवस एक करत आहे. अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर चुकीची माहिती पसरवण्यात येत असल्याचं बहुतेकांचं म्हणणं आहे. अशा माहितीपासून तुम्ही लांब राहा. फक्त अधिकृत अपडेटवरच तुम्ही भर द्या. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुमची सगळी कागदपत्र तयार ठेवा. कारण पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याची प्रक्रिया आता झपाट्याने सुरू झालेली असून बहुतेकांच्या खात्यामध्ये हप्तासुद्धा जमा झालेला आहे. आणि विषय राहिला तो आपल्या 50,000 रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचा, तर त्याच्याबद्दल तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, असं कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं. जे शेतकरी पात्र ठरतील, जे नियमितपणे कर्ज फेडणारे शेतकरी आहेत, त्यांना 50,000 रुपयांचं सानुग्रह अनुदान सरकार देईल. त्यासोबत जे गरीब शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्जसुद्धा सरकार माफ करेल. तर शेतकरी बांधवांनो,
ही होती अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.